कोकणात शेती परवडत नाही अशी ओरड करत मुंबई पुण्याची वाट धरणाऱ्या कोकणी तरुणांसमोर वेंगुर्ल्यामधील एका शेतकऱ्यानं आदर्श निर्माण केला। सखाराम ठाकूर यांनी आपल्या शेतात लावलेल्या या ड्रॅगन फ्रूटच्या वाटाची यशस्वी लागवड करून कोकणामधील शाश्वत शेतीची नवी दारं उघडून दिली आहेत। ड्रॅगन फ्रूटची रोपं लावल्यानंतर पहिली 2 ते 3 वर्ष झाडाला एकही फळ आलेलं नाही, मात्र आज 4 ते 5 वर्षांनी एका झाडाला तब्बल 60 ते 70 फळं येत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। तळ कोकणात आपण पाहतोय आज वेंगुर्ला येथील मठ गावात ठाकूरवाडीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी चक्क एका शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी दृश्य आहेत ती तुम्हाला मी दाखवतोय। हे ड्रॅगन फ्रूटची जी झाडं आहेत ती या शेतकऱ्याने लावलेली आहेत। म्हणजे खरं तर कोकणात म्हणतात की स्ट्रॉबेरी होत नाही, ड्रॅगन फ्रूट होत नाहीत, पण ड्रॅगन फ्रूट या शेतकऱ्याने अगदी कशा पद्धतीने केलेत त्याची मी तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतोय। काय ती नेमकी या ठिकाणी हे जे झाड आहे बघा, हे बघा, हेच अगदी परिपक्व झालेलं मी तुम्हाला हे ड्रॅगन फ्रूट दाखवतोय। अगदी पूर्णतः हे पिकलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी जी ही शेती केलेली आहे ती खरंच म्हणजे मला एक सांगायचं आहे की शहरातील लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीसाठी धावत असतात, पण खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची जर शेती केली तर ती कशी होऊ शकते। माझ्यासोबत जे शेतकरी आहेत मी त्यांच्याकडे जातोय। साहेब, काय सांगाल तुम्ही वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी एक ड्रॅगन फ्रूटची शेती केली आणि ती परिपूर्ण करून दाखवली। माझं नाव सखाराम गणपत ठाकूर, मठ ठाकूरवाडी येथे राहतो। मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे। हे जे झाड आहे ते मला एक माझा भाचा सचिन धावडे याने मला 2020 साली आणून दिलं। त्याच्यानंतर मी ते लावलं, पण 2-3 वर्ष याला काय फळं वगैरे काय आली नाहीत। म्हटलं आता उकळून फेकून द्यावं, पण तसं नव्हतं। 1 वर्ष मी थांबलो तर 4थ्या वर्षी याला फळं चालू झाली। त्याच्यानंतर आम्ही या झाडांना कुठचंही रासायनिक खत वगैरे वापरत नाही, कुठची फवारणी नाही, फक्त आम्ही याला सेंद्रिय खत, पूर्णपणे सेंद्रिय खत वापरतो।